भारतीय महिला आणि इंग्लंड महिला यांच्यात आजपासून T20 मालिकेला सुरुवात होतीये. दोन्ही संघात एकूण 4 T20चे सामने रंगणार आहेत. पहिला सामना जिंकून मालिकेमध्ये विजयी सलामी देण्याचा इरादा कर्णधार हरमनप्रीत कौरच्या महिला ब्रिगेडचा असेल. सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचनं फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. नोवाकनं दुसऱ्या फेरीमध्ये फ्रान्सच्या टेनिसपटूचा 4 सेट्समध्ये धुव्वा उडवला. नोवाक जोकोव्हिचनं ही लढत 6-3, 6-2, 6-7 आणि 6-3 अशी जिंकत ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. सिंगापूर बॅडमिंटन ओपन स्पर्धेमध्ये भारताच्या लक्ष्य सेननं विजयी सलामी दिलेली आहे. पहिल्या फेरीमध्ये लक्ष्य सेननं चीनी बॅडमिंटन पटूचं आव्हान अवघ्या 2 सेट्समध्ये परतावून लावलं. लक्ष्य सेनच्या खेळीसमोर चीनी बॅडमिंटनपटू सपशेल अपयशी ठरलाय. लक्ष्यनं ही लढत 21-17 आणि 21-15 अशी जिंकत स्पर्धेच्या पुढील फेरीत स्थान पक्क केलं. भारताच्या प्रणॉय HS-नं सिंगापूर बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रणॉयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीला पराभवाची धूळ सारली. पहिला सेट ख्रिस्टीनं जिंकत प्रणॉयला बॅकफूटवर नेलं. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सेट्समध्ये प्रणॉयनं दणक्यात कमबॅक करत ही लढत जिंकलेली आहे. एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सातत्यानं तोट्यात चालणाऱ्या एसटी विभागांना नफ्यात आणण्यासाठी आता पालक अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतलाय. मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यालयातील बैठकीत माहिती दिली आहे. नाशिक कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाकरता तब्बल 6,162 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. 68 विकास कामं मार्गी लावली जाणार आहेत. मॅक्टमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांची रिक्त पदं त्वरित भरा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायालयातील रिक्त पदांमुळे दैनिक कामकाजावर परिणाम होत असल्याचा मुद्दा बार असोसिएशनने उपस्थित केला होता. मराठी भाषेला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून सक्षम डिजिटल भाषा बनवण्यासाठी राज्य शासनानं कृती आराखडा जाहीर केलाय. त्यानुसार 2030 पर्यंत तब्बल 10 अब्ज शब्दांचा AI आधारित मराठी भाषा संच तयार करण्यात येणार असून 5,000 दुर्मिळ हस्तलिखितांचं डिजिटायझेशन आणि भाषांतर केलं जाणार आहे. रत्नागिरीत महामार्गाची रखडलेली 1917 लवाद प्रकरणं मार्गी लागणार आहेत. ही प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून ही जबाबदारी जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेली आहे. कर्जत शहरात विकासच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला. रेल्वे स्थानकाजवळ बस थांब्याशेजारी वातानुकूलित शौचालय गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा नागरिकांसाठी निरुपयोगी ठरतीये. अंमलबजावणी संचालनालयाच्या मनुष्यबळात मोठी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. मनी लॉन्ड्रिंग विरोधी कारवाया करणाऱ्या या तपास यंत्रणेसाठी 1,200हून अधिक अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष BSc IT अभ्यासक्रमाच्या सत्र 6चा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 82.94% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विद्यापीठानं 20 दिवसाच्या आत निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या सदनिका वितरण प्रक्रियेला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे म्हाडाचं सदनिका वितरण पुढे ढकललं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA क्षेत्रातील रिक्त सदनिकांचा यामध्ये समावेश आहे. दोन 2025-26च्या हंगामामध्ये देशभरात 273.9 लाख टन कांद्याचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने व्यक्त केला. या हंगामात 0.73% कांदा खरेदीचा निर्णय झालेला आहे. पावसाळा तोंडावर आल्यानं हिंगोलीच्या आरोग्य विभागानं कंबर कसली आहे. जिल्ह्यातील 5ही तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संपूर्ण रुग्णालय परिसर चकाचक केला आहे. कोकण रेल्वेनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळी वेळापत्रक जाहीर केलं. 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीसाठी विशेष पावसाळी वेळापत्रक लागू करण्याची घोषणा केली. यामुळे कोकण मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कोयना धरणातील पाणी पातळी खालावल्यानं धरणातला पाणीसाठा अवघ्या 12.4 टीएमसीवर आला. वीज निर्मिती करणाऱ्या महाजनकोचा शिल्लक कोटा देखील 2 दिवस पुढील इतकाच आहे. केवळ 0.58 असल्यानं 1 जून नंतर महाजनकोला वीज निर्मिती बंद करावी लागण्याची भीती आहे.